पाप ताप दैन्य दैन्य जाय उठाव तीन घालेले कधी झाली आया भेटी हरिदासा जर संताची भेट झाली तर ही एकाएकी नसतो पाप बी जातोय आणि दैन्य बी जातोय त्यांना किंवा पाप कोणाचं गेलं वाल्याचं बरोबर आहे पाप कोणाचा गेला आता सांगितलेल्या रामेश्वर भट्टाचा आणि दैन्य कुणाचं गेलं गावबाचं नीट लक्षात घ्या गावबा म्हणजे एक नाथाच्या घरी पाळलेला पोसलेला एक माणूसच होता म्हणजे कारण ती गावबा होतं गरीब कुटुंबात जन्मलेलं आणि ते कुठेतरी शेजारणीच्या घरी गोळ खाल्ला आणि आलं की त्या पोरानं त्याची आई वडील वारलेली आणि आजी सांभाळली आजी मला गुळ पाहिजे आजी गुळ पाहिजे कटाळी माता कुठवत देणार नाकाकडं आला म्हणजे का पोरग सांगतो गुळच मागते बरोबर सांगा की दोन गोष्टी त्याला माझी काय गुळ खायचं नाता ठीक आहे बाळाला मांडीवर घेतलं नाताने सांगितलं बाळा अरे गुळ खाल्लं चांगलं नाही जंतू होतात अलीकडच्या भाषेत शुगर वाढते कशाला खातो गुळ कशाला खातो बरं नाही का खाऊ नको नाही उतरवले माता वर्ग दारात खाली उतरतय तवर म्हणत अजय मगाच्या उरलेला खाना किती तेवढा होता आता अजून दाग नाही वळलं तर पुन्हा मागायला लागला माता तिथंच मागा हो म्हणले महाराज का त्यांनी दाग सदावर लागून दिले नाथाने विचार केला असं का व्हा त्या बाळाला का माझा आतला ह्यांनी का ऐकलं नाही अंतर्दृष्टीनं विचार केला नाथाने आणि नाथाने मग त्यांना कळलं मी येड्या तुझ्या चरण शुद्ध कर नाथ मनाला म्हणते तू गुळ खायचं सोडून दे आधी आणि मग त्याला उपदेश कर गुळ खाऊ अहो आपलं किती उलट आहे सगळं बघा आपण पितळ्याचे हात डोसतो आणि बारकं पोरगं रे तुला नाही विचार का बारक्या पोराने पिऊ नाही आता आणि तुम्ही परतीच्या परती आणणार आज तुम्हाला प्यायचं निदान त्या देखत तरी पिऊ नका की मग ती पोरगं म्हणतोय मला देखत तुम्ही इतका प्याला आणि मला नाही तसं नाथाने तिथं शपथ वाहिली मी आजपासून गुळ खाणारच नाही आणि मग बाळाच्या डोक्याला ठेवलं बाळा गुळ खाऊ नको बाळ म्हणलं नाही बाळाने आयुष्यभर गुळ खाल्ला नाही आणि नाथाने पण खाल्ला नाही हे मला सांगायचं
का ज्याच्या आचरणानं जो वागतो तसं त्याचं ते फलत होतं. आणि काही काही गोष्टी अशा आहेत त्या महाराज असले कीर्तनकार दापात जाळले काय म्हणतोय मी आणि हाड उघडून जरी एखाद्याला पाजली तरी गुण येत नाही महाराज. काय सांगतो का महाराजाचं आचरण शुद्ध नाही कसा त्याला गुण यायचा. आणि इकडं काय सांगावं सोने रुपये आम्हा मृत्तिके समान माणिक पाषाण खडे जैसे अरे वा. आणि महाराजाच्या हातात 3-3 आणखे असा विना करता करता लागले येड्या सोने रुपये मातेसारखं म्हणतोय ना कशाला घातल्यात मग या काय कारण म्हणजे यांचं हे वागणं आचरण शुद्ध नाही आणि त्यामुळे लोकांच्या ऐकण्यावर परिणाम होत नाही. चला आपला विषय इकडे आता त्या गावाचं दैन्य गेलं. गावबा हा असा पुरणनाथाने त्याला सांगितलंय बघ गावबा तू एकच काम करायचं सगळी माझी पूजा झाली की नैवेद्य आणायचा देवाला दाखवायचा आणि तो नैवेद्य खायचा. नाथाच्या घरी काय श्रीमंती होती देवा सांगू मी वाचलंय पोती सुटल्यावर प्रत्येक माणसाला किलो किलो साखर वाढीत होती. त्या काळातलं वगळ्याचं माप आहे ते जुन्या काळातलं शेवभर आणि ते प्रत्येकाला द्यायचं. नात्याला रोज पुरणपोळीचा नैवेद्य आणि जेव्हा गावानी त्या ठिकाणी धरले राज्य झाला मस्त खाण्याची चिंता नाही राहण्याची चिंता नाही काही काम नाही काही नाही नुसतं देवपूजा झाली की नैवेद्य आपण काय. हा पोचलेला गावबा त्याला सगळी चिडचिड आहे काय बिन कामाला हे बाबा तू बस तिकडे असे सगळे म्हणायचे म्हणजे तुझे समजायचे. नाथाने ज्या वेळेला आपलं आयुष्य संपवायचं ठरवलं त्यावेळेला रामायण अर्थ लिहून जातात. युद्धकांड संपलं होतं आणि युद्धकांडानंतरचं उत्तरकांड जे होतं ते लिहायचं राहिलं होतं. आणि नाथानं सगळे शिष्य बोलावून आणले आणि सांगले पण मी आता उद्याच्याला फाल्गुन महिन्यातल्या षष्टीला मी माझा अवतार संपवणार. सगळे शिष्य गैरवले महाराज असं का नाही म्हणजे ते जायचंय आम्हाला असं म्हणल्यावर म्हणले हे रामायण कसं आता हे अर्थच लिहिले तुम्ही याला काय करा नाही म्हणले हे तुम्ही कोणीतरी पूर्ण करा काय माझ्यापाशी असं सांगितलं. मग त्यातले जे काही अभिमानी शिष्य होते जवळजवळ करणारे आपल्या भाषेत खाली बोललो नाही चमचे पुढं करणारे अहो ठिकाण म्हणजे आता आपल्याशिवाय कोण आहे आपल्यालाच महाराज सांगते पुढं जा नाही नाही महाराज असं करा की काय तुम्ही नाव ठेवा म्हणजे नक्की कोणाचं नाव घेऊन सांगा तू लिहि. नाथाने सगळ्याकडे बघितलं आणि हळूच त्या गावाला पुढं बोलून घेतलं आणि पुढं बोलून घेतलं त्याच्या डोक्यावर वरदास्त ठेवला कृपा कटाक्षे आणि आपुले पदी पैसविले आणि गावा सांगितलं गावा तेवढं राहिलेलं रामायण पूर्ण करा. आणि ते रामायण गावानं पूर्ण केले. रामायण वाचणारे आपल्यात लोक बघा काहीही फरक नाही. उत्तरकांड आणि युद्धकांड जसं आहे तसं त्या ठिकाणी त्याचं दैनही गेलं आणि ते काय होतं म्हणायचं आपलं पापही गेलं सगळंच गेलं. एवढा तो गावबा हे झाला एक प्रमाणे तुकोबा राहायचं काय आपण सारे के करे Thank you.
आमच्या पणाची मर्यादा आहे. आपणासारखे जेवढे नाथ श्रेष्ठ तेवढा गावबा त्याला. माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये एक ओळी लिहिली, जैसे दीपो दीपाला विजय ते आदिल कोण हे लोळकी जे, तैसा मज जो भजिजे तो मीच हो निघाले. समयी लावून ठेवले आणि दुसरी कोणतरी म्हणलं एक लावणे दुसरी लावा, तिला बी तेल वात केली, ती बी पेटवली मांडल्या आणि एका शाण्याला बाहेरून बोलावलं. म्हणले ह्या दोघीतली आधी कोणती लावली सांग बर. नाही सांगता का दोन्हीचं स्वरूप एक. तस संत ज्याच्या सान्निध्यात एखादा साधकाला संताचीच लक्षणं ठेवा. उपमा बऱ्याच दिल्या त्या. संत म्हणजे चंदनासारखे, संत म्हणजे कल्पवृक्षासारखे, संत चिंतामणी सारखे. पण हे सगळे उपमा यांना लागू पडत नाहीत, कारण प्रत्येकाकडे उणीव आहे ज्यांना ठेवा. त्यातला जरा सरस फक्त चंदन का. चंदन असा सर्वांगी सुगंध परी उगला न राही, सभोवताली तळूवर चंदनची करीत जा. चंदना संगती बोली त्या बाबळे, शेकळी टाकळी चंदनची, एवढा त्याचा गुण आहे. पण तो सुद्धा चंदन पुरा पडला का वेळूवर त्याचा काहीच परिणाम होत नाही. वेळू का म्हणे वेळू चंदना संगती काय ते अस्तिक जवळ. अहो चंदनाच्या खोडाच्या बुडाला लावा ते बीट, काही परिणाम होत नाही. काय काय अशा गोष्टी असतात. त्यातलं एक सांगा, कुत्र्याचं शिकून कवचणी होत नाही. तसं या चंदनाच्या ह्याच्यावर काहीच परिणाम होत नाही. पण तसं चंदन या ठिकाणी दिव्याला दिवा दोन्ही समान योग्य त्याचे. तसं संतांच्या संगतीत आला गावबा, पाप गेलं, ताप गेला आणि ह्याचं तरी म्हणजे एवढी संतांच्या भेटीची म्हणजे फार थोडवी. काही ठिकाणी असा बोलले का आलिंगणे गडे मोक्ष सायू जता, ऐसा संताचा महिमा झाली बोला याची. अहो भेट झाली की मोक्ष. म्हणजे एवढी पुढं जाऊन तुकोबाराय म्हणतात. हे मी तात्पुरतं सांगतोय तुमच्या, यांची पवित्रता यांच्या भेटीची. अहो ह्यांची सगळ्या जगात लोक वाट बघतायत. मृत्यू लोकात वाट बघतायत, स्वर्गामध्ये वाट बघतायत, वैकुंठात वाट बघतायत, सत्य लोकांमध्ये वाट बघतायत. सगळी तीर्थ यांची वाट बघतायत आमची यांची भेट कवावून. सकळ तीर्थे माध्यान काळी येते पुंडलिका जवळी, करीते आंघोळ वंदिते चरण. सगळी तीर्थ भर 12 वाजता पंढरपुरात चंद्रभागेला पुंडलिकाच्या दारापाशी येतात, आंघोळ्या करतात, दर्शन घेतात आणि पवित्र होतात. तीर्थ पवित्र होत आहेत संतांच्या दर्शनानं. कारण आणि याचाच तुम्हाला जर पाहिजे असं, तीर्थे तया ठाया येती पुनीत वावया. इथे येतात पर्व काळ पाया तळे वसे वैष्णव. वैष्णवाच्या पायाजवळ पर्व काळ. तीर्थ वाट बघते. वैकुंठाला जायचं म्हणलं तर वैकुंठीचे जण सदा इच्छितात. सगळे ते म्हणते काही येथे येते हरीचे दास, यमदार वाट पाहिजे
वाट यम यम धर्म यम पाहे निरंतर यमराजा वाट बघतो यांची जोडून या तिष्ठ कसे कधी येतील इथे आईचे दार ब्रह्मदेव आशा करतोय म्हणजे यांच्या पवित्रतेमुळे यांच्या संगतीसाठी सगळेजण इच्छा करतात तीर्थ इथे आणि नव्हे एके ठिकाणी असा उल्लेख आलेला आहे त्यांची भेट घेण्यात जातात अहो देवानी म्हणावं मला संतांची संगती पाहिजे नव्हे भागवतातली ओवी तुमच्या पुढे मानतोय देव असा म्हणतोय मी अजन्मा त्यांचे जन्म धरी मी अकर्मा त्यांचे कर्म करी त्यांचे बोले उद्धवी महापापिया मी त्यांच्यामुळे जन्माला येतोय 12वा अध्याय शेवट जर बघितला तर त्यात ओव्या आल्या तो पहावा ऐसे डोळे भगवंत म्हणताय भगवान तो पहावा ऐसे डोहाळे तेने मज चक्षुषी डोळे हाताचे लीला कमळे पुदुतयाचे मी त्याला बघण्यासाठी अवताराला येतोय तुम्ही येडे म्हणताय काय रावणाला मारायला रामाचा अवतार झाला रामाला मारायला नाही ते जाता जाता झपाट्याने मारलं झपाट्याने मारलं म्हणजे अजून एक कथा जाण्याची तिकडून मग आता माझं कस ते कुठं आता आपलं हा अवतार देवाचा जो अवतार आहे त्यांना तेव्हा माझ्या ह्यांच्यामुळं मी येतोय तुम्ही पुराणात पोथीत वाचताय मला माहिती आहे काय यदा यदा ग्लानिर्भवति अभ्युत्थानमधर्मस्य धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे कशाला धर्म संस्थापनार्थाय म्हणजे धर्माला ग्लानी येते आपल्या वाक्याचा